आज आपण जरा पॉर्नबद्दल बोलू. नाही, ते आपण गपचूप लपून बघतो ते शारीरिक कुस्तीवाला नाही. जे सगळ्यांसमोर अभिमानानं बघतो ते मेंटल कुस्तीवाला पॉर्न. मॉडर्न डिक्शनरीमध्ये ज्याला इंटलेक्च्युअल पॉर्न असं नाव आहे. सेम स्टोरी आहे दोघांची, फक्त कंटेंट जरा वेगळा आहे. असा कंटेंट जो एकदम डीप आहे, स्टिम्युलेटिंग आहे, ऐकायला दिसायलासुद्धा भारी आहे. पण रिअल अंडरस्टँडिंगसाठी नाही, तर फक्त आता मी हुशार झालो बाबा, मला आता सगळं माहिती आहे असं एक खोटं आश्वासन देणारा कंटेंट. तुम्ही आता ऑब्झर्व केलंच असेल की कसं सगळ्यांची फीड आता भरलेली आहे. शॉर्ट फिलॉसॉफिकल कंटेंट, मोटिवेशनल कोट्स, पॉडकास्टच्या छोट्या छोट्या क्लिप्स, सिम्प्लिफाईड सायकोलॉजिकल पोस्ट्स, स्टोइसिझमच्या रील्स, प्रोडक्टिव्ह हॅक्स किंवा सो कॉल्ड लाईफ ट्रूथ्सवाल्या रील्स. अशा कंटेंटचा जर लाईक रेट किंवा सेव्ह रेट बघितला ना, तर बाकी कंटेंटपेक्षा बराच जास्त आहे. पण आपल्यापैकी किती जणं ती सेव्ह केलेली रील किंवा ती पोस्ट पुन्हा उघडून बघतो, त्याच्यावर काम करतो किंवा त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या ॲक्च्युअली इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो. जसं ते रेग्युलर प्रायव्हेट व्हिडिओज आहेत जे विदाऊट एनी इंटमसी बॉडीला स्टिम्युलेट करतात, या व्हिडिओचं पण तसंच आहे. हे माइंडला स्टिम्युलेट करतात विदाऊट एनी एफर्ट्स. तेवढ्या त्या काही मिनटाच्या मॅजिकल मोमेंट्स. आता साक्षात्कारच झाला का काय, आता माझी लाईफ सेट आहे, मला आता सगळं माहिती आहे, सगळं येतं आहे असं वाटतं आहे. आणि पुन्हा काही मिनिटांनी जैसे थे. दॅट्स व्हॉट इंटेलेक्च्युअल पॉर्न इज. असं नाही की हे कंटेंट चुकीचं आहे किंवा ते आपण बघणं चुकीचं आहे. पण रोज जर आपला तास दीड तास हाऊ टू स्टे प्रोडक्टिव्ह, हाऊ टू फिक्स युअर लाईफवाल्या रील्स बघण्यात जात असेल, तर मग काहीतरी चुकतं आहे. होतं असं की ह्या व्हिडिओजमधून सुद्धा मिळणारी जी किक आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. असेच व्हिडिओ अजून बघायला पाहिजेत अशी क्रेविंग व्हायला लागते आणि कळत नकळत त्याची सवय लागून जाते. स्वतःच्या आयडियाज लिहिणं, लॉंगर पॅरेग्राफ्स वाचणं, पुस्तक वाचणं किंवा रिसर्च पेपर्स वाचणं ते रिप्लेस होतं छोट्या छोट्या रील्सनी. जरी कंटेंट मोटिवेशनल असलं, लाईफ चेंजिंग असलं, जगातला सगळ्यात बेस्ट ॲडवाईस जरी त्यात असला, तरी असं कंटेंट आपण फक्त कन्झ्युम करत जातो. इम्प्लिमेंटेशन लांबच राहतं, तात्पुरतं प्लेजर फक्त आपण घेतो. इंस्टाग्रामचं सेव्ड फोल्डर फक्त पाईलअप होत जातं आहे. आता हे अवॉइड कसं करायचं किंवा ह्या ट्रॅपमधून बाहेर कसं निघायचं? चेक पिन कमेंट फॉर दॅट.